आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। आपण साखरपोळ्या कशा करणार हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, हे मैदा घेतलेला आहे अर्धा किलो, हे सुकं खोबरं घेतलेलं आहे 4 वाटे, हे किसून घेतलेलं आहे। हे लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे, कमी जास्त लागू शकतं। पाव किलो साखर घेतली, कलर घेतलेला आहे पिवळा थोडासा, आणि वेलची पूड घेतलेला 1 चमचा, तूप घेतलेलं आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ। पीठ मळायला घेऊया। त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं, तूप टाकायचं, हे मिक्स करून घ्यायचं। सर्व पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं। ह्याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा, तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर टाकला तरी चालेल। कलरनं जरा दिसायला छान दिसतं। ह्याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया, थोडं थोडं पाणी ओतायचं आणि मळायचं। मी पिवळा कलर टाकलेला आहे। हे बघा आता हे मळून झालेलं आहे, थोडं घट्ट मळायचं। हे आता झाकून 15 मिनिटं असंच ठेवून देऊया। पॅन ठेवलेला आहे, याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया। 1 वाटी साखर आहे तर पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। पाक आता एकतारी बनवून घ्यायचा, हे आता हलवत राहायचं असं। हे बघू शकता तुम्ही, पाक तयार आहे। एकतारी पाक करायचा, जास्त कडक करायचं नाही। आता गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, म्हणजे घट्ट होणार नाही। थोडं लिंबू पिळून घ्यायचं, ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची। आता हे बाजूला ठेवूया आणि लाटायला घेऊया पोळी। पीठ हे 15 मिनिटं झालेलं आहे, चांगलं मुरलेलं आहे। आता हे असं थोडं मळून घ्यायचं आणि ह्याचे छोटे गोळे करून घ्यायचे। हे बघा एवढ्या साईजचे गोळे करून घ्यायचे। हे लाटून घेऊया, त्याला थोडा मैदा लावून घ्यायचा आणि हे लाटून घ्यायचं। हे बघा हे लाटून झालेलं आहे। हे जाड जास्त करायचं नाही, हे बघा ह्या साईजचे करायचे। बाकीचे पण असेच लाटून घेऊया। लाटून झालेले आहेत, आता हे तळून घेऊया। हे दोन्ही साईड नाही तळायचे। हे तळून झालेलं आहे। आता हे तेल असं काढून घ्यायचं सर्व। आता हे पाकामध्ये बुडवून घेऊया। हे सर्व असं पाकामध्ये बुडवून घ्यायचं दोन्ही साईडनी। आणि अशीच घडी घालायची याच्यामध्येच, आणि सर्व हे पाक काढून घ्यायचा असा। आणि हे ताटामध्ये असं ठेवायचं।
आणि ह्याच्यावरती खोबरं टाकून घ्यायचं. दोन्ही साईडलाही खोबरं टाकायचं. हे बघा, आता हे खोबरं टाकून झालेलं आहे. आता हे दुसऱ्या ताटामध्ये ठेवायचं. साखरपुडी ही आता तयार आहे. हे आता साखरपुडी तयार आहे. बाकीचे पण अशाच करून घेऊया. हे बघा, साखरपोळी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील.